महाविकास आघाडीचा पोपट मेल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे। या चर्चेचं निमित्त ठरतीये ठाकरेंच्या शिवसेनेची स्वबळाची भाषा। 2019 साली विधानसभा निवडणुकांनंतर सुरू झालेला महाविकास आघाडीचा संसार यंदाच्या महापालिका निवडणुकांआधी मोडण्याची दाट शक्यता आहे। ठाकरेंकडून स्वबळाची भाषा सुरू झाली असून काँग्रेस देखील त्यांना आघाडीत थांबवण्याच्या मूडमध्ये दिसत नाहीये। नेमकं काय घडतंय पाहूया या स्पेशल रिपोर्टमधून। मुंबईसह नागपूरपर्यंत मी सांग आम्ही स्वबळावर लढतो। शिवसेनेने निर्णय घेतला असेल तर त्याच्या ठीक आहे, त्याच्या स्वागतच आहे। उशिरा सुचलेलं शहाणपण आहे। जसं आपण बोलतो बैल गेला आणि झोपा केला, हातातनं सगळं गेलं। स्वबळावर त्याला लढावंच लागेल ना। 4 नेत्यांची ही 4 वाक्य महाराष्ट्राच्या राजकारणातले बदलाचे संकेत मिळायला पुरेशी आहे। 2019 साली स्थापन झालेली महाविकास आघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे। आतापर्यंत एकमेकांवर आडून आडून टीका करणारे महाविकास आघाडीतले पक्ष आता उघडपणे स्वबळाची भाषा करतायत। मुंबईसह नागपूरपर्यंत मी सांगेन आम्ही स्वबळावर लढू। काय होईल ते होईल, एकदा आम्हाला आजमावायचं। ही भाषा करणारे राऊत फक्त एकटेच नाहीये, तर त्यांच्याच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांकडून याला जाहीर दुजोराही मिळाला। प्रश्न असा की लोकसभा आणि विधानसभेला त्याची आवश्यकता, लोकसभेत खास आवश्यकता होती, विधानसभेलाही तशी आवश्यकता होती। आता जर आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी कुठे देऊ शकतो आपण, तर महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपंचायती। आता या ठिकाणी संदर्भ द्यायचं असेल तर तुम्ही जर पुन्हा हे तेंगडच करत बसला तर त्याचं निराकरण होत नाही, वेळेवर होत नाही। त्यापेक्षा स्वावलंबने उभं राहावं, एकटं लढावं। आणि राजकीय ब्रेकअपची ही भाषा ऐकून काँग्रेसचे नेते देखील आपलं मन मोकळं करू लागले। काँग्रेसलाही महाविकास आघाडीत कोंडलेला आपला श्वास मोकळा करण्याची घाई झाल्याचं दिसून येत आहे। पक्षाच्या कार्यकर्त्यांची ही भावना असते लोकल बॉडीच्या निवडणुकामध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये कार्यकर्त्यांना अवसर मिळावा। शिवसेनेने निर्णय घेतला असेल तर त्याच्या ठीक आहे, त्याच्या स्वागतच आहे। आमच्याकडे सुद्धा हीच परिस्थिती आहे की संपूर्ण मुंबई असो, नागपूर असो, पुणे असो, संभाजीनगर, औरंगाबाद असो, प्रत्येक महानगरपालिकामध्ये कार्यकर्त्यांची हीच मागणी आहे की स्वबळावर लढला पाहिजे। ब्रेकअप करण्याच्या मूडमध्ये असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेला आपण बिलकुल कन्व्हिन्स करण्याच्या मूडमध्ये नसल्याचं काँग्रेसनं स्पष्ट केलंय। तुमचं तुम्ही बघून घ्या असं म्हणत आपल्यालाही एकत्र कुटुंबात राहण्यात फारसा रस नसल्याचं काँग्रेस नेते सांगतायत। संजय राऊतांची भूमिका, नेते मोठे आहेत, त्यांच्या पक्षाची भूमिका असेल तरी पण आम्ही एकदा उद्धवजी ठाकरे साहेबांशी चर्चा करू आणि त्यांना विनंती करू की आपण एकत्र लढूया। नाही आले तर आमचा मार्ग मोकळा आहे। आम्ही पवार साहेब आणि आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी, आमची नैसर्गिक आघाडी राहिलेली आहे अनेक वर्षाची। आम्ही दोघांनी मिळून एकत्र या निवडणुकीला पुढे जाण्याचा प्रयत्न करू। महाविकास आघाडीतील काही नेते मात्र घरचं भांडण चव्हाट्यावर येऊ नये यासाठी सारवासारव करताना दिसतात। जिथं शक्य होईल तिथं युती करणं, त्यामुळं मुंबई असेल, ठाणे असेल, या काही महानगरपालिकेमध्ये आम्ही स्वतंत्र लढणार अशी उद्धव ठाकरे साहेबांचे शिवसेनेनं या ठिकाणी भूमिका घेतलेली। प्रत्येकाला पक्ष वाढवायचा त्यांचा अधिकार आहे। कॉर्पोरेशन, जिल्हा परिषद अनेक वेळा कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे। सगळीच जर इलेक्शन सगळेजण आपल्या सोयीने लढायला लागले तर मग कार्यकर्त्यांनी काय फक्त सतरंज्या उचलायच्या? त्यांना कधी न्याय मिळणार? हे त्यांचं इलेक्शन, त्यांना न्याय मिळालाच पाहिजे। तर आपला जुन्या संसारातला गृहकलह सत्तेच्या नव्या घरात बसून पाहणारे महायुतीचे नेते मात्र राजकीय विश्लेषकाची भूमिका घेऊ लागले आहेत। स्वबळावर त्याला लढावंच लागेल ना। काँग्रेस त्यांच्या बरोबर नाही, शरद पवार साहेब त्यांच्या बरोबर नाही। आता एक तर MIM बरोबर युती करणे किंवा स्वबळावर लढणे। उशिरा सुचलेलं शहाणपण आहे। जसं आपण बोलतो बैल गेला आणि झोपा केला, हातातनं सगळं गेलं। ज्या वेळेला दुरुस्त होण्याची आवश्यकता होती, परंतु राजकारणामध्ये देर आहे दुरुस्त आहे। जर चांगली भूमिका घेऊन ते त्या ठिकाणी काम करत असतील तर त्या ठिकाणी आम्हाला काही वाईट वाटायचं कारण नाहीये। ठाकरेंच्या या स्वबळाच्या नाऱ्याचे राजकीय परिणाम काय होणार हे पाहणंही महत्त्वाचं आहे।
कार्यकर्त्यांचं जे म्हणणं असतं की आम्ही सतरंजा किती दिवस उचलाव्या, तर मला वाटतं या माध्यमातून त्यांना तिकीट वाटप करून त्या कार्यकर्त्यांना किमान आपल्या पक्षाशी एकनिष्ठ किंवा आपल्या पक्षामध्ये राहण्यास बाध्य करू शकतं. तर हा जो स्वबळावर निवडणूक लढवण्याचा जो हे आहे तो मुळात मला असं वाटतं की आपल्या पक्षाची बांधणी आणि आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना एक संध ठेवून त्यांना पक्षात ठेवणे हा एक मात्र याच्यामधला उद्देश असू शकतो असं मला वाटतं. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका वेगळं लढण्याची परंपरा आहे. महायुती उलट महायुतीला बरं वाटेल, कारण ते तिघही एकत्र लढतील. भाजपा त्यातल्या त्यात काही ठिकाणी स्वतंत्र लढेल असं दिसतंय, कारण मुंबई आणि नागपूरमध्ये त्यांची भूमिका बहुधा वेगळी असेल. तर महायुतीला थोडासा फायदा होईल आणि यांची जी मतविभागणीचा जो काही चर्चा होती आहे त्यामध्ये शिवसेनेला असं वाटतं की मुंबई त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. राजकारणात शब्दांना जितकं महत्त्व असतं तितकंच महत्त्व कृतीलाही असतं. महाराष्ट्रात नवं सरकार अस्तित्वात आल्यापासून ठाकरेंच्या शिवसेनेची कृती ही स्वबळाच्या भाषेपेक्षाही अधिक बोलकी ठरते आहे. मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर सुरू झालेल्या नव्या सरकारच्या पहिल्याच अधिवेशनात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती, तीही एकदा नव्हे तर दोनदा. त्यामुळे स्वबळाच्या भाषेआडून आपल्या घटस्फोटित राजकीय पार्टनरसोबत पुन्हा सूत जुळवण्याचे प्रयत्नही आता जाणकारांच्या नजरेत भरू लागले आहेत. जाहीर होकार देण्याच्या पातळीवर अद्याप गोष्टी पोहोचल्या नसल्या तरी जाहीर नकार मात्र कमी झाले आहेत. राज ठाकरे की उद्धव ठाकरे? असं आहे की मी पुन्हा सांगतो, मागाशी मी सांगितलं की राजकारणात काही पक्क नसतं. आधी उद्धव ठाकरे मित्र होते, मग राज ठाकरे मित्र झाले, आता राज ठाकरे मित्र आहेत आणि उद्धव ठाकरे शत्रू नाही आहेत. राज की बात बताई, राज की बात बताई. राज्यात आणि देशात भारतीय जनता पक्षाने गेल्या 10 वर्षात केल्यामुळं राज्याचं आणि देशाचं माहोल बिघडला. ते जर ते सुधार विधानसभा निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी पुन्हा एकदा स्वतःच्या राजकीय अस्तित्वाची फेरतपासणी सुरू केली आहे. गेल्या 6 वर्षांच्या राजकीय संसारात भरभराट कमी आणि नुकसान जास्त झाल्याचं तिघांचीही बॅलन्स शीट स्पष्टपणे सांगते. त्यामुळे सध्या घटस्फोटाच्या उंबरठ्यावर प्रकरण येऊन ठेपलंय. आता महाविकास आघाडी आणि इंडियातले जुने जाणते बुजुर्ग मोडू पाहणारा 6 वर्षांचा संसार सावरण्यात यशस्वी होणार की स्वबळाच्या मार्गे जुन्या पार्टनरकडचा प्रवास नव्यानं सुरू करणार हे लवकरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.